फ्रेंड्स, सगळ्यांना सुप्रभात. आज नैनाज योगा स्टुडिओमध्ये 20 तारखेलाच आम्ही योगा डे सेलिब्रेशन ठेवलेलं आहे. 20 आणि 21 या 2 दिवस माझ्या क्लासमध्ये योगा डे सेलिब्रेशन होणार आहे. आज माझ्या क्लासच्या मेंबर्ससोबत आणि उद्या कॉलनीचे वगैरे मेंबर्स येणार आहेत त्यांच्यासोबत. तर आज आणि उद्या दोन्ही व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि स्पेशली आज मी केकसुद्धा बनवलेला आहे आणि तो कसा झाला ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि योगा तुम्ही करा, हेल्दी राहा. फक्त 21 जूनलाच योगा करू नका, तर रोजच्या दिनचर्येमध्ये योगा करा. आज मी तुम्हाला जे काही शिकवणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 5 दिवसाचं मी फ्री सेशन ठेवलं होतं योगाचं, तर सगळ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आता सगळे घरी सुद्धा ज्यांना जमणार नाही ते योगा करतील अशी माझी अपेक्षा आहे. तर फक्त 21 जूनलाच तुम्ही योगा करू नका, तर रोज योगा करा, हेल्दी राहा आणि एकदम स्ट्रॉंग राहा अशी माझी इच्छा आहे. तर चला आता आम्ही क्लासचे योगा डे सेलिब्रेशन करणार आहे. आजचे सगळे मेंबर्स येणार आहेत, तर चला करूयात सेलिब्रेशन आणि उद्याचं सुद्धा सेलिब्रेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी योगा डे सेलिब्रेशन करते आणि आपल्या योगिनींसाठी माझ्या हातचा मस्त केक बनवते, सर्वांना आवडतो. तर 20 आणि 21 या 2 दिवशी आपण योगा डे सेलिब्रेशन करणार आहोत. 20 तारखेला क्लासच्या मेंबर्सचं असणार आहे आणि 21 तारखेला ज्यांना यायला जमेल ते सगळे येतील. तर चला 20 जूनचं सेलिब्रेशन सुरू करूयात या सेशनने. Last inhale. 7, 8, 9, 10. Exhale. One more time. Turn to your right side. Inhale करते हुए deep breathing. Hold. 2, 3, 4, 5. क्लासमध्ये आज फक्त बेसिक योगा घेतला जाणार आहे. काही सिटिंग आणि स्टँडिंग एक्सरसाइज करून घेणार आहे आणि मग आम्ही योगा डे सेलिब्रेशन करणार आहोत. तर बहुतांशी जवळजवळ 10 मेंबर्स आज हजर नाही आहेत. काही त्यांच्याकडे कार्यक्रम असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. तर ठीक आहेत, आज आपले 24 ते 25 मेंबर आले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण क्लासच्या सगळ्या मेंबर्ससोबत हे जेवढे काही तुम्हाला दिसतात हे सगळे माझे क्लासचे स्टुडंट आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण करत आहोत योगा डे सेलिब्रेशन. तर पहिल्यांदा आपण छान सेशन घेतो आहे आणि यांना सगळे योगाची माहिती आहे. हे रेग्युलर माझे स्टुडंट आहेत. तर त्यांच्याबरोबर सेशन झाल्यानंतर मग करणार आहे आपण सेलिब्रेशन. तर पहिले सूर्यनमस्कार 7 ते 8 करून घेणार आहे, त्यानंतर थोडेसे प्राणायाम, मेडिटेशन आणि मग पुढची सेलिब्रेशनची तयारी. तर नक्की पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्ते मुद्रा. पुढे 2 up, 3 go down, 4 let it back, look up, 2, 3 take your stomach in, 4, 5, 11, 12. Exhale, relax. 10 बाजी मारली तुम्ही. 11, 12, 13, 14. फायनली नैनाज योगा स्टुडिओचा हा मी सुंदर असा केक बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर सगळे आता स्टुडंट वाट पाहत आहेत, सगळ्यांना केक खायचा आहे आणि सेलिब्रेशन करायचं आहे. तर लेट्स गो डू सेलिब्रेशन. केक मी स्वतः बनवलेला आहे, नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याची टेस्ट कशी झाली हे पण तुम्ही बघा. चलो लेट्स सेलिब्रेट. हॅपी योगा डे. इंटरनॅशनल योग दिनाच्या सर्व योगिनींना खूप 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 शुभेच्छा. आमच्या लक्ष्मी मॅडमला थँक्यू. सगळ्यांनी मॅडमला केक
आज 21 जून आहे योगा डे. तर आपण आज सगळे योगा डे निमित्त इथे जमलेलो आहोत. तर 21 जून योगा डे. तुम्हाला सर्वांना योगा दिनाच्या, योग दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. स्पेशली पुण्यावरून आणि जे लोक खूप बिझी होते तरी सुद्धा स्पेशली योगा साठी इथे आले, त्यांचे पण खूप धन्यवाद. तर आज योगा डे निमित्त आपण जमलेलो आहोत. तर माझ्या सहाव्या बॅचची मेंबर आहे तर हर्षा. तर ती तिथं योगाबद्दल किंवा आपल्या क्लास बद्दल कसं वाटलं इथे शेअर करेल. तर ये हर्षा. आपल्या संतूर मॅडम काय बोलत, मॅडम क्लास करणार आलं तरी मॅडम बोलवतात उठा म्हणून क्लासला. एक बघत होतो आज मला यायचं होतं पण मॅमचा कॉल आला म्हणजे आता जायला काल क्लास बंद केला होता. आणि मग ते तब्येत ठीक म्हणून तेव्हा आम्ही डेली कॉल केला मला अटेंड नाही सॉरी. मॅमच्या क्लास नंतर मी 108 सूर्यनमस्कार करते आणि हर्षा क्लास लावून फक्त 1 महिना झाला आहे. ती माझ्याबरोबर 55 सूर्यनमस्कार करते. माईकचा इश्यू आल्यामुळे मला हे सांगावं लागतंय. स्विमिंग करतात, केक बनवतात, ड्रॉइंग एवढं तर चिंची पण नाही करत. प्रॉब्लेम सांगायला पाहिजे ना, त्यासाठीच तर आपण योगा डे सेलिब्रेशन ठेवले. बरोबर. मी वेदिका पुरे. मला हा क्लास जॉईन करून 1 वर्ष कंप्लीट झालेला आहे. हा क्लास जॉईन करण्यामागचा माझा उद्देश हाच होता की कारण आताच्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला आपल्यासाठी थोडासा वेळ देणं खूप गरजेचं आहे. आता जर आपलं शेड्यूल एवढं हेक्टिक आहे की आपली फिजिकल स्ट्रेंथ कमी होत चालली आहे. जर आपल्याला वाढवायची असेल तर योग करणं खूप गरजेचं आहे. आपण एक्सरसाइज करतो पण आपल्याला मेंटली पण स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला बीइंग अ लेडी आपल्याला खूप सारे म्हणजे घरातून प्रॉब्लेम्स असतात किंवा खूप सारे नाती आपल्याला जपायचे असतात. खूप सारे म्हणजे काम हे आपल्याला खूप जास्त असतं आणि हा सगळ्यांमध्ये जर आपल्याला आनंदी राहायचं असेल, हेल्दी राहायचं असेल आणि आपली स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी जर वाढवायची असेल तर योग खूप इम्पॉर्टंट आहे. योग आपल्याला जसं बॉडीला एक शेप देतो तसं मनालाही एक शेप देतो. मनालाही उत्स्फूर्त बनवतो आपल्या दररोजची कामं करण्यासाठी. आणि हे मला जेव्हा मी इथे क्लास जॉईन केला त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी जी रुटीन जी आहे ती खूप चेंज झालेली आहे आणि मी दररोजची जी ऍक्टिव्हिटी आहे ती खूप उत्साहाने करू लागली. आणि जो कंटाळवाणा व्हायचा माझा दिवस तर ते खूप म्हणजे तसं कमी झालेलं आहे. आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये किंवा जी काही आमची इव्हेंट्स असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकते आणि तो स्ट्रेंथ मला ह्या योगामुळे मिळालेला आहे. तर ह्याचं सगळ्याचे क्रेडिट जातं नैना मॅडमला. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. छान, खूप छान आहे का, चांगला एक्सपिरियन्स शेअर केला. सुलोचना येते. किती महिने झाली सुलोचना आता? 4 हा. तर स्वतःमध्ये काय बदल झाला आणि आपला क्लास जॉईन केल्यानंतर जे नवीन मेंबर्स आहेत त्यांना पण कळेल. तर तशा मी सुलोचना. मला 4 महिने झालेत क्लासला. सर्वप्रथम सगळ्यांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. क्लासला येण्यापूर्वी माझ्यामध्ये अजिबात फ्लेक्झिबिलिटी नव्हती आणि सारखं मला असं थकल्यासारखं वाटत होतं. पण क्लास जॉईन केल्यापासून मला सगळ्यात छान वाटतं की माझ्यात फ्लेक्झिबिलिटी आली. त्यानंतर फ्रेश वाटायला लागलं आणि काम करण्यात जसं आता वेदिकाने सांगितल्यासारखं उत्साह वाढला. आणि सकाळी सकाळी मॅडमशी एकदम योगा केल्यानंतर गप्पा मारले की इतकं फ्रेश वाटायचं की आता दिवस फ्रेश जात होता. त्याचबरोबर मॅडमचं जे आहे की त्या सगळ्यांकडे पर्सनल लक्ष देतात की प्रत्येकाचा कोणता काय आजार आहे आणि तो लक्षात घेऊन त्या दृष्टीने मॅडम आमच्याकडून योगा करून घेतात. मॅडम
आणि नैना मॅडमकडे याआधी क्लास लावलेला होता. माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. पण घरातली मॅनेजमेंट, स्वयंपाक सकाळचं त्याच्यामुळे मध्ये ब्रेक झाला होता. पण आता तिचा तो स्टॅमिना वगैरे पाहून पुन्हा मला वाटायला लागलं की आपण जॉईन करायला पाहिजे. ओके, म्हणजे मला बघून म्हटलं त्यातला स्टॅमिना पाहून वाटायला लागलं कुठेतरी आपण खूप कमी तिच्यापेक्षा मैत्रीण म्हणलं थोडंसं हे होतं. जळत तशी जळत झाली आणि ऍक्च्युली ही माझी मैत्रीण आहे. स्टॅमिना पाहून मी ठरवलं की आपण ही कुठेतरी तिच्यासारखं व्हायला पाहिजे, म्हणून मी हा योगा जॉईन केलेला आहे. आणि योगाचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे मला तिचा. ज्या पद्धतीने योगा घेते आणि एका तासामध्ये जे काही सगळं कव्हर करते योगामध्ये, जे म्हणजे कुठेही तुम्ही ऑनलाईन करा, मी बऱ्याच ठिकाणी पाहिजे असं कुठेही घेत नाही. मॅडम जवळपास सगळं म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये एक तासामध्ये कव्हर करून घेतात आपल्याकडनं. आणि त्या स्वतःही एवढ्या उत्साही असतात, त्यांच्याकडे पाहून आपणही घरून किती बोर होणार असलो तरी इथे येऊन आपण सगळं विसरून त्यांच्या ह्याच्यात ऍक्टिव्ह होऊन जातो. त्याच्यामुळे अशा लाईनाचे एवढ्या याबद्दल तिला पण शुभेच्छा. तिचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. थैंक यू वेरी मच. तो ये वैशाली है और 1 तारीख को इन्होंने क्लास ज्वाइन किया है, तो 21 डेज कंप्लीट हो गए. तो इनका एक्सपीरियंस ये शेयर करेंगे हमारे साथ. और मेरा मैन्युफैक्चर बहुत ज़्यादा कम हुआ और थोड़ा डाइट और योगा के साथ साथ मैंने मुझे डाइट भी बताया कैसा करना है, क्या करना है. और जब मैं सबसे पहले आती बाकी तो सब आते मेरा क्लास लेना स्टार्ट कर देते हैं. मतलब वो सबके लिए रुकते नहीं है, वो बोलते हैं कि जो जब आएगा तब आएगा मतलब वो उनकी है कि उनको कब आना है, तो अपन तो स्टार्ट करते हैं. तो इसकी वजह से है ना मेरे को बहुत फर्क पड़ा. और बाद में भी मैम मतलब बोलो कि मैम मुझे ये सीखना है वो सीखना है, तो मैम बाद में भी सिखाते. मतलब मैंने कल भी सीखा पूरा. और वेट भी इनका लूज हुआ है. मतलब मेरा 21 डेज में 3 kg हुआ है. हाँ, और उनका इंचेस कम हो गया है. तो हमने ये कल की मेजरमेंट हाँ, लिया. कल का ही है. 21 डेज का इनका रिजल्ट है. तो अभी ये फ्रेश है रिश्ते में. और उनको बहुत अच्छा, इन्होंने वर्कआउट भी बहुत अच्छा किया. शार्प 8 o'clock आते हैं और एक्स्ट्रा रुकते हैं और करते हैं. बाकी मेंबर्स 8:10 को आते हैं, 8:20 को भी आने होते हैं. तो ठीक है, चलता है ऐसा. ओके, थैंक यू. आमच्या लताड काकू पण यांना लताड काकू तुमचं किती आहे? 62. त्या सगळ्या young आहेत. त्या 62 आहेत आणि ह्या 60 आहेत. पण खूप ऍक्टिव्ह आहेत ह्या. सगळ्यांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला हा क्लास खूप 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 आवडतो. तर आमच्या मॅडम खूप छान आहेत म्हणून क्लास चला, या आपल्याला नमस्कार मारणारी माझी स्टुडंट आहे. चलो, सुप्रिया, तुझं आपल्या क्लास बद्दल जे म्हणणं आहे ते एकदम मस्त मोकळ्या मनाने सांग सगळ्यांना. दोन्ही सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी 11 महिन्यापूर्वी क्लास जॉईन केला होता. त्यावेळेस मला PCODचा प्रॉब्लेम होता. PCODचा प्रॉब्लेम चालू झाल्यानंतर मी जवळजवळ 4 वर्ष कंटिन्यू सफर करते. मला 3 महिन्यात फरक पडला क्लास जॉईन केल्यावर. मॅमनी माझ्याकडून PCODच्या सगळ्या जे योग आहे ते सगळं करून घेतलं. आणि मी म्हणजे मला इथे खूप आवडतं. आणि मॅमकडे बघून सगळ्या विषय मॅम खूप एनर्जेटिक ॲक्टिव्ह, नेहमी प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन करून सांगतात, व्यवस्थित वेळ घेतात. आणि मला टायमेट खूप जास्त आवडतं. मेडिटेशन कसं वाटतं आपल्याला? मेडिटेशन खूप छान आहे. आणि जे आपण ट्रेकिंगला वगैरे जातो ते पण खूप छान वाटतं. मी याच्यामध्ये म्हणजे आजपर्यंत मी कधीही योगामध्ये जॉईन केलेला नव्हता, पण मागच्या 11 महिन्यापासून मला खूप छान वाटतंय. आणि मला घरामध्ये पण माझ्या सगळ्या गोष्टी चेंज झालेल्या आहेत. मला फ्रेश वाटतं. नंतर माझ्या मुलांमध्ये जे बिहेवियर होतं ते सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. मला चिडचिड जास्त होत होती. म्हणजे हिने योगा लावला तर पूर्ण घरामध्ये चेंज झालं. पूर्ण घराचं क्लायमेट. कारण हिची चिडचिड कमी झाली तर ऑब्विसली घरामध्ये सगळ्यांचं वातावरण बदललं. अख्खं घराचं वातावरण म्हणजे एका महिलेवरून किती फरक झाला हे बरोबर पॉईंटने सांगितलं. किती फायदा होतो. म्हणजे आजच्या बॅचचे कुटुंब तयार झालेले. एक जरी नाही आली तर सगळे असे करतात, अरे ही का नाही आली, ही का नाही. असं आमची फॅमिली झाली. कुठे जायचं म्हटलं, काय करायचं म्हटलं की आम्ही लगेच एकत्र येतो. लगेच क्लास संपला की लगेच चालू होतं आमचं. क्लास संपल्या, क्लासमध्ये आम्ही बिलकुल बोलत नाही, पण क्लास संपला की आमचं सुरू होतं. मला असंच उपयोग होत राहावं आणि माझे जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होत आहेत. तर मला असं म्हणलं की तुम्ही सगळ्यांनी पण योगा जॉईन करा. आणि सगळेच क्लासेस
सगळ्यांनी योगा जॉईन करा, अजून सगळ्या लोकांना सांगा. हा ज्या टीचर आहेत ना त्या खूप छान आहेत आपल्याला. त्या असं काय फक्त टीचिंग म्हणून नाही करत, त्या फ्रेंड म्हणून वागतात, सगळ्या प्रॉब्लेम समजून घेतात, पर्सनली समजून घेतात. आणि हे सगळीकडे आपल्याला मी ब्रेकफास्टसाठी बनवलेले आहेत पोहे आणि केक. तर काय चला पोहे? करूयात एन्जॉय. कसा झाला कुलकर्णी काकू प्रोग्राम? छान झाला. हेमा कशी आहेस? स्पेशल पुण्यावरून आली आपली चैताली, सगळ्यात जुनी क्लायंट. मला वाटतं लतर काकू बरोबरच आहे ना? लतर काकू हां ऑनलाईन करते चैताली क्लास. मंडे पासून करणार आहे चैताली, है ना चैताली? येस बेस्ट. तर अशा प्रकारे आमचा योगा डे सेलिब्रेशन झालेला आहे. आम्ही केक वगैरे कट केला आणि सगळ्या योगिनी, तरी यातल्या 2-3 जणी गेल्या, जॉब असल्यामुळे त्यांना जायला लागलं. पण खूप छान इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे. आणि इथे मस्त आता सगळे ब्रेकफास्ट करतायत. खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय. तर पुन्हा एकदा सगळ्यांना योग दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. हिप 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 हिप. आज 21 जून इंटरनॅशनल योग दिन. तुम्हाला सर्वांना योग दिनाच्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर सखी मंच, त्याचबरोबर नैनाज योगा स्टुडिओ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यातर्फे आपल्या क्लासमध्ये ठेवलेला आहे हा योगा डे सेलिब्रेशन. तर चला करूयात आता सेशन. होल्ड होल्ड करना है, पेट अच्छे से अंदर लेना है. होल्ड होल्ड. 13 14 15. Hold, hold. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 7, 8, 9, 10, 15 count, hold. 11, 2, 3, 4, 5, 6, 7. तो पाय, तिकडचा पाय, अपोजिट हँड, अपोजिट लेग करायचे सगळ्यांनी. मणक्यांसाठी महत्वाची एक्सरसाइज आहे परिवर्तित नौकासन. 1 2 6, 7, 8, 9, 10. हात हलवायचे. ज्यांना मणक्याचा जास्त त्रास आहे त्यांनी थोडं करायचंय आणि ज्यांना मणक्याचा बिलकुल त्रास नाही त्यांनी करायचंय. श्वसनाचा अभ्यास. आता दीर्घ श्वसन कसं करायचं हे मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते. त्या सगळ्यात महत्वाची ज्ञान मुद्रा असते. ज्यांना ब्रेन निगडीतची कोणतीही समस्या आहे, ज्यांना डोकेदुखी आहे, त्यांच्यासाठी ही ज्ञान मुद्रा असते. ज्यांची हाडं दुखतात ही वायू मुद्रा. ज्यांची हाडं दुखतात, तुमच्या मणक्याचे त्रास आहेत त्या लोकांनी ही मुद्रा ठेवायची. फ्रेंड्स, आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून निमित्त सखी मंच आणि नैनाज योगा स्टुडिओ, त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग या सर्वांनी मिळून आपल्या नैनाज योगा स्टुडिओमध्ये ठेवलेलं आहे योगा सेशन. तर या सेशनसाठी बाहेरून भरपूर मेंबर्स आलेले आहेत. ॲक्च्युली थोडंसं गेट वगैरे उघडण्यामध्ये थोडं मागे पुढे झाल्यामुळे बरेच मेंबर गेले रिटर्न. जवळजवळ 13 मेंबर रिटर्न गेलेले आहेत. पण चालेल, नेक्स्ट टाईम ते नक्कीच येतील. तर आज मी नवीन क्लायंट असल्यामुळे सगळ्यांना पूर्ण प्राणायाम, मेडिटेशन, त्याचबरोबर मुद्रा कशी घ्यावी, कोणत्या प्राणायामानंतर कोणता प्राणायाम करावा, किती वेळ करावा, ही सगळी माहिती या सेशनमध्ये दिलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे योगाचे हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल तर समोर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि खालीसुद्धा मी लिंक माझ्या क्लासची पाठवत आहे, तर तीसुद्धा तुम्ही नक्कीच ओपन करून बघा, तर तुम्हाला क्लासबद्दलची सर्व माहिती भेटेल. तर अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉग्स बरोबर भेटत राहू. तर असं आमचं नैनाज योगा स्टुडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि भेटत राहू अशाच मस्त मस्त छान छान व्हिडिओज बरोबर. 21 जून योगा डे निमित्त तुम्हाला पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा देते. योगा करत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, हेल्दी राहा.